मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। बच्चू कडू ने किसानों को लेकर हुए नुकसान पर राज्य सरकार पर कड़ा प्रहार किया है। उन्होंने कहा कि किसानों को जल्द से जल्द हुए नुकसान का मुआवजा दिया जाए, अन्यथा प्रहार के किसानों की तरफ से अंजाम देखने को मिलेगा। मला असं वाटतं की आम्हाला गणेश निंबाळकरने मग सांगितलं की कृषी अधिकारी जो अहवाल द्यायला पाहिजे वस्तुस्थितीला धरून तो देत नाही आणि ते कंपनीच्या बाजूचा अहवाल तयार करण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं तिकून पैसे भेटन पण आमच्याकडून त्यांना सबक भेटन। त्यांनी दोन पैकी काय स्वीकारावं तर पैसा स्वीकारावा, नाही तर मग शेतकऱ्यांकडून प्रहारचा वार स्वीकारावा लागेल। दुरुस्ती केली पाहिजे, बियाणामध्येच खोट आहे आणि ते वेगळे कारण सांगून त्याला बगल देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही सहन करू। आता जागा वाटपाचा विषय नाही, आमच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे। सध्या जागा हा नगण्य विषय आहे, पण मुद्दे फार महत्त्वाचे आहे, त्यावर आम्ही खरं तर पूर्ण निवडणूक ओढून नेऊ। आता जे जाती धर्माच्या आधार घेऊन आणि पैशाच्या ताकदीवर ज्या निवडणुका होत आहे ती व्यवस्थाच तोडून टाकायची आम्हाला। त्याच्यासाठी बॅट आम्हाला निवडणूक चिन्ह भेटलं आहे, याच्यावर आम्ही शक्कार मारणार। आता आज मी घोषणा केली, चांदवडमध्ये गणेश निंबाळकर असेल आणि आपला निलवाडला गुरुदेव कांदे असेल, दोघांची आपण नाशिकमध्ये आता जिल्ह्यात घोषणा केली आणि अधिक 3 ठिकाणी आम्ही लगेच करू। एकंदरीत ती महाशक्ती तयार झाल्यावर मग त्याचं कसं जागा वाटप होते त्यानंतर 70 वर्षाचा फसवणुकीचा इतिहासच प्रहारला निवडून काढायचा आहे। निवडणूक आली म्हणजे प्रश्न किंवा एखादे मुद्दे जर गाजवत असेल तर ते चुकीचं ठरेल। आम्ही जे काही काम करतो ते मुळापासून करतो, मातीत राहून करतो, वरते जाऊन तशा भाषा आमच्याकडून होत नाही। एकदा चांदवड प्रहारच्या ताब्यात आल्यानंतर खरं तर दुष्काळ काय, इतरही ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या सगळ्या सोडवण्याचा एक व्यवस्थित प्रयत्न करू। मी माझ्या मतदारसंघातलं सांगतोय, मी आमदार व्हायच्या अगोदर 3च धरणं होते, आता मी तिथं 7 धरणं सुरू केली। 50 वर्षाच्या इतिहासामध्ये 3 धरणं निर्माण होतं आणि 20 वर्षात बच्चू कडू जर 7 धरणं निर्माण करून सर्वीकडे पाण्याची व्यवस्था करत असेल तर ते परिणाम इथं दिसेल।